नमस्कार. आज आपण बघूया होमिओपॅथी मधील पुढील औषध ॲनाकार्डियम. ॲनाकार्डियम ह्या औषधाचा परिणाम मन, मज्जातंतू, जठर, त्वचा, तळहात, स्नायू व सांधे यावर होतो. बाह्य उपचारांनी त्वचेचे रोग बरे केल्यानंतर किंवा देवी येऊन गेल्यानंतर किंवा अति अभ्यासामुळे, अतिसंभोगामुळे किंवा परीक्षेत अभ्यास जास्त झाल्यामुळे किंवा थकवा या कारणाने विकार उत्पन्न होतात. शारीरिक व मानसिक शक्तीचा अभाव, बसावेसे किंवा लोळावेसे वाटते, उत्साह वाटत नाही, थोड्या श्रमाने अंग थरथर कापते, विशेषतः गुडघे व हात. विकार पुन्हा पुन्हा किंवा नियमित वेळी उद्भवतात. दाबल्यासारखे, पट्ट्याने आवळल्यासारखे, गुडदी किंवा पाचर बसली आहे असे वाटते. ज्ञानेंद्रिय बधीर होतात, स्पर्श कळत नाही, चांगले ऐकू येत नाही, व्यवस्थित दिसत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटत असल्यास त्यांना या औषधाने आत्मविश्वास उत्पन्न होतो. मनावर चमत्कारिक कल्पना व समजुती यांचा पगडा असतो. सर्व विकार खाण्यानंतर कमी होतात. स्नायू रज्जूच्या जखमा, सांधे आखडतात. वृद्ध इसमांचे विकार या कक्षेत येतात. या आजाराच्या रोगी विसरभोळा, एकदम स्मृती नाहीशी होणे, नावं आठवत नाहीत, मेंदूची क्षीणता, सारखे स्वप्नात असल्यासारखे वाटते, भ्रामक कल्पना. काही कल्पनांचा मनावर कायमचा पगडा असतो. स्वतः दोन आहोत किंवा दोन मने असून ते एकमेकाविरुद्ध गोष्टी करण्यास सांगत आहे असे वाटते. कोणीतरी जवळ किंवा पाठीमागे आहे असे वाटते. पाठलाग होत आहे असा भास होतो. मूल किंवा नवरा स्वतःचा नसून दुसऱ्याचा आहे असा भास स्त्रियांना वाटतो. विशेषतः बाळंतपणानंतर हा असतो. गंभीर गोष्टींना हसणे व हास्यकारक गोष्टींच्या वेळी गंभीर होणे. चंचल, काय करावे याचा निश्चय होत नाही व बहुधा काहीच करू नये, नुसतं बसून राहावे असे वाटते. दुष्टपणा, अधार्मिक वृत्ती, देवाधर्माची निंदा करणे, शिव्या शाप देणे, वाटेल तसल्या शब्द घेणे, घातकीपणा, क्रूरपणा, संशयी वृत्ती, नैतिक बंधनांचा अभाव, लांबचे आवाज ऐकू येतात, मेलेल्या माणसाचे बोलणे ऐकू येते, वस्तू खऱ्या नाहीत किंवा काहीच खरे नाही, सर्व स्वप्न आहे असे वाटते. पिस्तुलाने आत्महत्या करण्याची प्रवृत्ती, संशयी वृत्ती, असंबद्ध बडबड, कोणाला तरी हाका मारल्याप्रमाणे मोठ्याने ओरडणे, धार्मिक वेड, स्वतःशिवाय इतरांचे चेहरे आरशात दिसतात, डोक्यामध्ये पट्ट्याने आवळल्यासारखे वाटते, कानशिले दाबल्यासारखी वाटतात, चालताना घीर येते व वस्तू फार लांब अंतरावर आहेत असं वाटते, कातड्यावर लहान गळवे येऊन खाज येते, दृष्टिमांद्य, दृष्टिभ्रम, धागे दोरे ठिपके दिसतात, वस्तू विचित्र भासतात, वस्तू लांब आहेत असे वाटते, कान दट्ट्या बसल्यासारखे वाटते, चांगलं ऐकू येत नाही, कोणी कानात पुटपुटत आहे असे वाटते, नाकामध्ये निरनिराळे वास येत आहेत असा भास होतो. जुनाट सर्दी पण नाक कोरडे असते, एकसारख्या शिंका येऊन नाक गळावयास लागते व डोळ्यातून पण पाणी येते. खूप सर्दी झाल्याने छातीमध्ये धडधडते, विशेषतः वृद्ध लोकांना हे जाणवते. चेहऱ्यामध्ये चेहरा फिकट, डोळ्याभोवती काळी वर्तुळे, चेहऱ्याचा व मानेचा इसब, चेहरा भावनारहित, धुंद किंवा खुळ्या फोरासारखा असतो. तोंडामध्ये तोंडाला घाण येते, हिरड्यातून रक्त येते, जीभ सुजल्याप्रमाणे किंवा ताटल्यासारखी वाटते, त्यामुळे बोलताना किंवा जिभेची हालचाल करताना त्रास होतो. लाळ गळते, चव वाईट लागते किंवा चव नष्ट होते. उदर यामध्ये बिंबीभोवती दट्ट्या किंवा पाचर मारल्याप्रमाणे दुखते, वारंवार शौचास जावे लागते पण गेले म्हणजे होत नाही. मलावरोध असतो, शौच मऊ असून सुद्धा होत नाही. गुदात दट्ट्या मारल्यासारखे वाटते, मूळव्याध, गुदद्वाराला कंड सुटते, भेगा पडतात, पाणी येते, वात धरून गुडगुड आवाज होतो, मुरडा व चिमटे घेतल्यासारखे वाटते. जठरामध्ये अग्निमांद्य, पोकळ किंवा गळून गेल्यासारखे वाटते, सारखी भूक आणि खाल्ल्यानंतर बरे वाटणे हे आजाराचे विशेष लक्षण आहे.
भराभर खाणे किंवा पटपट गिळणे. वेदना खाण्याने थांबतात पण 3 तासानंतर पुन्हा सुरू होतात. जठराचा व्रण, ओकाऱ्या खाण्याने थांबतात. खाताना किंवा पिताना श्वास घेता येत नाही. मूत्रेंद्रियामध्ये वारंवार लघवीला जावं लागते. लघवी स्वच्छ पाण्यासारखी पण गढूळ पांढरा गाळ तळाशी साठतो. पुरुष जननेंद्रियामध्ये संभोग सुखाचा अभाव. पुरुषांमध्ये अंडकोशाला कंड सुटून इच्छा उत्तेजित होते. स्वप्ने न पडता विरेपात होतो. शौचास होताना धातू जातो. श्वासोश्वासामध्ये गिळताना किंवा खोकलताना थांबतो असे वाटते. खोकताना डोक्याच्या मागील भागात दुखते. नंतर जांभया येऊन झोप येते. खोकला बोलताना किंवा खाण्यानंतर येतो व वकारी होते. दमा वात धरून होतो. नंतर डोळ्यांना पाण्याची धार लागून थांबतो. हृदयामध्ये एकामागून एक अशा 2 कळा येतात. काही वेळा थांबून पुन्हा पुन्हा येतात. वृद्ध लोकांमध्ये छातीची धडधड व कळा कमरेपर्यंत जातात. पाठीमध्ये कण्यामध्ये दट्ट्या मारल्यासारखे वाटते. हालचालीने तो अधिक आत शिरत आहे असे वाटते. पाठ पट्ट्याने आवळल्यासारखी वाटते. हात आणि पाय खांद्यावर ओझे ठेवल्यासारखे वाटते. गुडघे अशक्त व आवळल्यासारखे वाटल्यामुळे चालवत नाही. हाताचा पंजा कोरडा. तळहातावर मासांकुर येतात. पोटऱ्यात चालताना पेटके येतात किंवा उठताना येतात. वरच्या हाताला बुक्क्या मारल्याप्रमाणे वेदना होतात. पायांना बोटांना पेटके येतात. टाचेपासून पोटऱ्यापर्यंत पेटके येतात. कित्येक रात्र झोप येत नाही. खोकताना किंवा दीर्घ श्वास घेताना झोप येते. तापीमध्ये सायंकाळी 4 वाजता चेहरा तापतो. मळमळ होते. हाताला चिकट घाम येतो. थंडी वाजून येते आणि उन्हात बसल्यानंतर बरे वाटते. त्वचेमध्ये बधीरपणा. कंड खाजवण्याने जास्त होतो. देवीच्या फोडासारखे फोड येतात. इसबगोल पित्ताच्या गांधी व पिवळे भाजल्यासारखे फोड. लक्षणांच्या वैशिष्ट्यामध्ये मानसिक श्रम, भावना, राग, धास्ती, भीती, काळजी, चिंता, पाय आपटीत चालणे, हालचाल, वारे लागल्याने मोकळ्या हवेत लक्षणे जास्त होतात. सकाळी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अंग गरम होते. खाजविल्याने बोलण्याने लक्षणे वाढतात. कडक पाण्याने आंघोळ केल्यावर बरे वाटते. शेकल्याने बरे वाटते. चोळल्याने बरे वाटते. उन्हात बसल्याने बरे वाटते. एका कुशीवर निजल्याने बरे वाटते. ही झाली या औषधाची लक्षणे. पुढल्या वेळेस आपण दुसरे औषध बघूयात. धन्यवाद.